योग्य नियोजन, पिकाची शास्त्रशुद्ध काळजी आणि बाजारभावाचा अचूक अंदाज घेतल्यास शेतीतून मोठे यश मिळू शकते याचे उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील कारभारी मोरे या तरुण शेतकऱ्याने दाखवून दिले आहे. अवघ्या 20 गुंठ्यात त्यांनी घेतलेल्या टोमॅटो लागवडीमधून अवघ्या 4च महिन्यात खर्च वजा जाता तब्बल 2 लाख रुपये इतके उत्पन्न मिळवले असून त्यांनी केलेल्या प्रयोगशील शेतीमुळे ते आज गावोगावी कौतुकाचा विषय ठरत आहेत. घाटनांद्रा येथील शेतकरी कारभारी भिका मोरे यांनी आपल्याकडे असलेल्या शेतजमिनीत पारंपरिक पीक लागवडीबरोबरच 20 गुंठ्यात त्यांनी यावर्षी टोमॅटो या पिकाची लागवड केली. लागवडीनंतर पहिल्या काही आठवड्यात बाजारात दर कमी असल्याने प्रारंभी भाव कमी मिळत होता. मात्र मोरे यांनी धीर न सोडता पिकाची निगा वाढवली. योग्य वेळी रोग नियंत्रण, ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन आणि सेंद्रिय तसेच रासायनिक खते यांचा संतुलित वापर करून त्यांनी टोमॅटोचे पीक तगडे केले. पुन्हा बाजारात टोमॅटोला मागणी वाढली व कॅरेटला तब्बल 1000 रुपये असा दर मिळाला. त्याचा थेट फायदा मोरे यांना झाला. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय आयात सुरू केल्याने सध्या टोमॅटोचे पुन्हा भाव कमी झाले असून सध्या 400 रुपये कॅरेट असा दर मिळू लागला आहे. सुयोग्य काळजी, कमी उत्पादन खर्च आणि चांगल्या गुणवत्तेमुळे त्यांची माल विक्रीही सुरळीत सुरू आहे. टोमॅटोची लागवड त्यांनी ऑगस्टमध्ये केली होती. लागवडीसाठी रासायनिक खते, औषधे, फवारणी, कामगार मजुरी, देखभाल, टोमॅटोचे झाड उभे राहण्यासाठी काड्या यावर सुमारे 8000 रुपये खर्च आला असल्याचे त्यांनी सांगितले. अजून 1 ते 1.5 महिना तरी टोमॅटोचे उत्पादन निघणार आहे. या यशामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नवचैतन्य मिळाले असून आधुनिक पद्धतीने टोमॅटो लागवड करण्यास अनेक शेतकरी आता उत्सुक झाले आहेत. तर आधुनिक पद्धतीने शेती केल्यास यश हमखास मिळते, यासाठी तरुणांनी इतर व्यवसायाकडे न वळता शेती करण्याचे आवाहन तरुण शेतकरी कारभारी मोरे यांनी केले आहे. जय जवान जय किसान. अतिवृष्टीमुळे आजकाल शेतकऱ्यांना शेती ही परवडत नाही. पारंपरिक माल टाकल्यामुळे त्या मालाचं अति नुकसान होतं आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे आपला शेती काही परवडत नाही. त्यामुळे आजच्या कंडिशनमध्ये, आजच्या युगात काय पिकतं आणि काय विकतं या हिशोबानं शेतकऱ्याने माल पेरायला पाहिजे असं तरी मला वाटतं. आजच्या कंडिशनला भाजीपाला हा पूर्ण जगात चालणारं पीक आहे. त्या हिशोबानं भाव कमी असो जास्त असो तरी दररोज आपलं काहीतरी उत्पन्न त्याच्यातून मिळतं आणि इतर मालाची नुकसान झाली त्यात आपला भरपाई होती. आज आम्ही फक्त 20 गुंठ्यामध्ये 3 पिकं लावले, पण त्या 3 पिकामध्ये मी तर सांगतो की सरासरी 2 ते 3 एकर मक्काचे पैसे आम्हाला निघून गेले. भावाचं समजलं, पण शेतकऱ्यांनी आता आधुनिक काळानुसार, दुष्काळानुसार, वल्या दुष्काळानुसार आपल्याला बदलण्याची गरज आहे. म्हणून तरी मला असं वाटतं की जे विकतं तेच पिकवलं तरी बरं राहील अशी माझी इच्छा आहे. सरासरी कशी बी 200-300 चालू आहे, पहिले 800 गेले, पण तरीही मला तरी वाटतं की बा त्याचं परवडतं, कारण की नगदीचा पैसा आणि नंतरचा पैसा यात फरक पडतो. म्हणून शेतकऱ्यांनी चालू काळानुसार बदलले गेलं पाहिजे. बस एवढंच बोल. चालू काळानुसार बदलले गेलं पाहिजे आणि शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावं. तरीसुद्धा मी सांगतो मला, कारण की नवीन जे पिकं लावले त्या पिकामध्ये भरपूर असा फायदा आहे. हर रोज कमी किंवा जास्त भाव होत राहतो, पण आता माझे टमाटे वाल छत्रपती संभाजीनगर, जळगाव अशा वेगवेगळ्या मार्केटला जातात. म्हणून कधी कमी भेटेल कधी जास्त भेटेल भाव, ते वेगळा विषय आहे. पण तरीही या पारंपरिक शेतीपेक्षा नवीन औद्योगिक शेती ही पुरते असंच माझं शेतकऱ्याला एक आव्हान आहे. कारण की पाण्यानुसार, पावसानुसार, दुष्काळानुसार माणसाने शेती करावी. आणि तरुणांना मी सांगतो की नवीन प्रकारे शेतीचा उद्योग करा. तुम्हाला उद्योगधंदे व नोकरीची गरज पडणार नाही. सर्वांनी शेतीकडे वळावं पाहिजे, कारण की आपला देश जय जवान जय किसान या नावावर चालणार आहे. आपण करू तेव्हाच होईल. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.